जाधव आपण फक्त 1 मिनिटासाठी या मुख्य व्यासपीठावर. गौरव जाधव धावत पळ द्या. गोलंदाज गौरव जाधव. आदरणीय सन्माननीय गीता धापशी मॅडम, कोंढाण ग्रामपंचायत सरपंच सेविका मॅडम, या आपण आपल्या शुभ हस्ते पर्पल कॅप वितरित करूयात. तर मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक गडी गारद करणारा गोलंदाज, ज्याच्या शिरावर मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पर्पल कॅप सजवली जाते, गौरव जाधव. 13 विकेट्स. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अप्रतिम प्रदर्शन. अगदी सकाळपासून रेस सुरू होती. 4 ही गोलंदाज अगदी सेम विकेट सहित मागे पुढे आणि अंततः मात्र एक गोलंदाज जो समोर आलेला आहे गौरव जाधव 13 विकेट सहित. पहिल्या क्रमांकावर ऑरेंज कॅपचा विचार जर आपण केला तर पंकज अशोक पाटील जर उपस्थित असतील मैदानाच्या चहूबाजूनी तर आपण यावं. त्या रेस मध्ये जर आपण विचार केला तर पंकज अशोक पाटील पहिल्या क्रमांकावरती आहेत 152 धावांसहित. दुसऱ्या क्रमांकावरती अजित पानेरा अर्थातच 136 धावांवरती आहे. त्याच रेसमध्ये भावेश सरप 131 धावांसहित पाहायला मिळतोय. आणि त्याच रेसमध्ये आदित्य दापशे 129 धावांसहित पाहायला मिळत आहेत. काय टफ फाईट आहे. अगदी 2-2, 3-3 धावांचा फरक आहे. आणि त्याच रेसमध्ये योगेश किणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 102 धावांसहित. पंकज अशोक पाटील आपण उपस्थित असाल तर या काही क्षणांसाठी हा मान सन्मान आपण तुमच्या शिरावरती सजवूयात, कारण प्रबळ 4 दावेदार मैदानामध्ये खेळत आहेत. तर ग्रँड फिनालेला सुरुवात होते. काउंट डाऊन ऑन करायचा आहे किशोरजी. 136 ना रे हो सांगितलं ना. हा सार्ट लवकर. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ग्रँड फिनालेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. STMPL 2025 अंतिम सामना पहिल्या चेंडूवरती झिलची संधी निर्माण झाली होती. स्वतःचा अकाउंट मात्र या ठिकाणी जरूर ओपन करतोय. अजित पानेरा ऑन स्ट्राइक आहे. रेस मध्ये काय बॅटिंग केलंय. 136 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 17 धावा दूर आहे पहिला क्रमांक पटकावण्याकरिता अजित पानेरा. नरमताचा वापर केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बहारदार स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सर्व समर्पण करत असताना या स्पर्धेकरिता प्रचंड मेहनत ज्याने घेतलेली आहे असा प्रदीप पुंजारी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खेळपट्टीची जी आखीव रेखीव वाईटच्या ज्या काही मार्किंग असतात त्यानंतर बॉलिंग क्रीज मध्ये ज्या मार्किंग आपण करतो त्या करण्यासाठी प्रदीप पुंजारी यांनी खूप सहकार्य केलं. सध्या ते क्षेत्ररक्षण करतायत खूप सुंदर स्वरूपामध्ये. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलेला आहे. आशुतोष व्यवहार यांचा इशारा. अगदी स्पीडअप करून खेळायचा आहे. तुमच्या लाडक्या खेळाडूंना विनंती आहे बॅड लाईटचा सामना करावा लागू नये या अनुषंगाने. खूप चांगली गोलंदाजी. हायेस्ट विकेट गेटर आहे. स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून गौरव जाधव याची ओळख. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची पर्पल कॅप त्याच्या शिरावरती सजलेली पाहायला मिळते. 13 विकेट्स. ब्रँड ऑफ मनोहर रईसपाडा. नंबर 1 बॉलर STMPL 2025 मध्ये. स्मॅश केलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे खूप सुंदर स्वरूपामध्ये राहुल सुतार सारखा एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक. परंतु दुसऱ्या बाजूने पंच काय दर्शवत आहेत तर नो बॉल. खराब स्वरूपातील चेंडू. स्टेप आउट जी मात्र बघायला मिळाली आणि त्या कारणास्तव येथे खराब स्वरूपात यस फ्री हिटचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत. बॉलिंग क्रीज मध्ये बिघाड केला गौरवने.
फ्री हिटचा चेंडू आहे, इथे सिंगल कंप्लीट करतात बॅटर्स. गोलंदाजी तर बहारदार आहे, परंतु आपण अर्शदीप सिंगच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याचदा पाहिलेलं आहे की स्टेप आउट, निदान रेषेच्या पलीकडे फुट लँडिंग आणि त्या कारणास्तव नो बॉल. यावेळेस चांगला फटका आहे, लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी केंद्रस्थानावरून चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. कृपेश किणी या आधीच्या मॅच मधील सामनावीर खेळाडू तब्बल 43 धावाच्या बॅट मधून कंप्लीट झाल्या होत्या. असा बॅटर कोण जिंकणार पहिल्या क्रमांकाचं टायटल हे मात्र बघण्यासारखं आहे. दिग्गज मान्यवर मात्र या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय पाटील नेटवर्क अनुरागजी आपण कव्हरअप करूयात. हा सुंदर क्षण विलासजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण पालघर जिल्हा प्रमुख देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनस्वी स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय रंजना मस्कर मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून माजी सभापती पद ज्यांनी भूषवलेलं आहे असं हे दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व दिग्गज मान्यवरांचं मनापासून स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. विशेष अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावरती 14 या अंकावर. षटक क्रमांक पहिलं जे परिपूर्ण झालेलं आहे. अतुल गोवारे आलेले आहेत. अंबान या गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये ग्रँड फिनाले सुरू आहे. पहिलंच सत्र आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंट झोन मध्ये सजवलेला हा फटका चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. यष्ट्यांच्या मागे गुरु जाधव एक यशस्वी आयकॉन खेळाडू. 15 या अंकावरती धावफलक. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आदरणीय सन्माननीय विलासजी तरे बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या साथीने पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून माजी सभापती आदरणीय सन्माननीय रंजना मस्कर मॅडम या ठिकाणी उपस्थित. सर्व दिग्गज मान्यवरांचं शब्द फुलांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. क्लास क्रिकेटचा स्वाद ग्रँड फिनाले. आदरणीय सन्माननीय संतोषजी बुकले साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाडा विभागाच्या माध्यमातून माजी सभापती पद ज्यांनी भूषवलेला आहे सरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. STMPL च्या 8व्या हंगामामध्ये अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामन्याचं प्रेशर घेता कामा नये. पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक कोणता संघ आपल्या नावावरती करेल हा यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून मोरिया फायटर अंबाण या संघाने क्षेत्र रक्षण स्वीकारलाय. तो निर्णय आतापर्यंत सुयोग्य ठरवलाय. तर साई सावली बोट हा संघ फलंदाजीमध्ये थोडासा मात्र दयनीय स्थितीत पुनरागमन करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर, परंतु तदनंतर महत्वाची विकेट. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 30+ स्कोर खेचतायत तर खूप चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचू शकतील. नरमदाचा वापर केला डेलिकेट टच सहित सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. योगेश किणी यांच्या माध्यमातून 2 बॅटर्स आहेत. अजित पाणेरा एका बाजूने, ब्रँड ऑफ साखरे ऑरेंज कॅपच्या रेस मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं प्रदर्शन करून दाखवलंय. लाऊड अपील जरूर. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून पंच इंटरेस्टेड नाहीयेत. नामुन्नानाचे संकेत. गुरु जाधव या यष्टी रक्षकाला आपण पाहतोय. अंबाण गावातील खूप मोठं नाव जे सध्या मात्र स्वतःचा चाणाक्षपणा, सावध, साक्षपीत, दक्ष, जागरूकपणा
दर्शवताना पाहायला मिळत आहेत. 18 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर. सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी चक्षु विहंगम शानदार डौलदार ऐटदार वजनदार भव्य दिव्य मादक अनुवादक अनुपम निरुपम निर्विकार स्वरूपाची स्पर्धा पाहायला मिळते. STMPL 2025 सीझन 8. यावेळेस मात्र रचनात्मक फटका अजित पाणेरा साखरेगावचा ब्रँड आणि त्याच्या बॅट मधून केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलने स्विच हिटला प्राधान्य. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळते. ऑरेंज कॅपच्या रेस मध्ये पंकज अशोक पाटील नंतर अजित पाणेरा हे नाव आपण आदर्शाने पाहतोय. धाव फलक मात्र वेगाने जाऊन पोहोचलेला आहे. 24 अंकावर 2 षटकांचा खेळ अपरिपूर्ण होतोय. काही जबरदस्त फटक्याची निवड केली. साखरे या गावातून बिलॉंग करत असताना अतिशय कमी वयात स्वतःच्या खेळाचा उच्च श्रेणीय दर्जा प्रस्तुत करतोय अजित पाणेरा. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता मोरिया फायटर आंबाण या संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर राहुल सुतार बोरांडे या गावातील असा एक खेळाडू ज्याने 8व्या पर्वामध्ये चमकदार झळाळी युक्त कामगिरी केलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर शॉट ऑफ गुडलेस स्पॉट वरील चेंडू फटका फसलाय. पॉइंट परिक्षेत्रामध्ये जबरदस्त झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. या लीगला आधार आमचे आमदार विलास तरे साहेब. मतदार म्हणून लाभले आमदार राजेश पाटील साहेब. विष्णू कडव कमलाकर दलवी करतात मुलाचे सहकार्य. महेंद्र गुवारे जेवण गरुडा विजय टोकरेचा हात भारे. डिस्क जॉकी मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती विनया विकास पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे यजमान आदरणीय सन्माननीय विकास हरिश्चंद्र पाटील कुडे गावातील 2 बहुमूल्य अनमोल अशी सुवर्ण रत्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. नेहमी असं म्हटलं जातं की पुरुषाच्या यशाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु विनया विकास पाटील यांच्या बाबतीत मात्र हा अपवाद आपण पाहतोय. एका स्त्रीच्या मागे एक पुरुष खंबीरपणे उभा राहिलाय आणि आज आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती विनया विकास पाटील जिल्हा परिषद सदस्य आपल्या सासरेबुवांचा आदर्श घेऊन तो वसाहणी वारसा जपत असताना भरघोस मतांनी ज्या नेहमीच निवडून आलेल्या आहेत. असं हे दिग्गज व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजित होत आहेत. या उभय दाम्पत्याचं सहर्ष स्वागत आहे. VIP डायसवर बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर बोरांडे गावचा ब्रँड राहुल सुधार षटकातील पुढील चेंडू घेऊन स्लोवर 1 होता, परंतु वेट अँड वॉच करत असताना खेळला गेला. सिंगल वरती सॅटिस्फाईड. बघा जबाबदारी स्वीकारतोय. ही खूप आवश्यक भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा एखादा खेळाडू रिस्पॉन्सिबिलिटी उचलतो ते देखील फायनल मॅच मध्ये अजित पाणेरा कौतुकास पात्र आहे. साखरे गावाचं नाव संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गाजवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून घडत आहे. प्रवीणजी गोवारी पोचाडे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार खेचणाऱ्या फलंदाजाकरिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक अंतिम मॅच करिता. इनटू द गॅप मध्ये खेळला गेला आहे. अजित पाणेराच्या बॅट मधून एक नेत्रलोचक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण अजित पाणेरा. ग्रँड फिनाले मध्ये एक चांगली आणि दर्जेदार बॅटिंग करतोय आपल्या संघाकरिता. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन विसावलेला आहे. $29 29 धावा. येथे आपण पाहू शकाल पंच दर्शवित असताना व्हाईट बॉल ICC नियम क्रमांक 22 चे यथोचित पालन आशुतोष व्यवहारे
यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर किशोरजी वायडा देखील दर्शवत आहेत की काहीतरी गडबड झाले मैदानामध्ये आणि तिथून मात्र आपण ऐकू शकलात 3/0 धावा झालेल्या आहेत. राहुल शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. खूप छान रीतीने एक्झिक्यूट केलं सिंगल करिता आणि या सिंगलच्या सहाय्याने तब्बल 150 धावा अजित पानेरे याने कंप्लीट केलेल्या आहेत STMPLच्या या 8व्या सीझन मध्ये. क्या बात आहे. आणखीन 3 धावा जर त्याने केल्या तर स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरू शकेल. पंकज अशोक पटेल पहिल्या क्रमांकावरती आहे 152 धावांसहित. हे षटक मात्र खूप छान रीतीने हाताळलं राहुल सुतारने. ऑफिशियली 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावफलक आहे 31. 31 या अंकावरती. अंतिम सामना, महाअंतिम विजेता कोण ठरणार हा खूप मोठा यक्ष प्रश्न. येणारी जी 9 षटके आहेत ती सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तत्पर आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 10ची सरासरी कायम राखली गेली. 10चा जणू काही पाडा बसलाय. 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित पानेरा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. 150 धावा STMPL 2025 8व्या हंगामामध्ये ज्याने परिपूर्ण केलेल्या आहेत. मिस्टर कन्सिस्टंट. चांगला चेंडू होता. रिस्पेक्ट देऊन आपण पाहतोय शॉट. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्याने हा फटका सजवला. एकदा वर्जित केली जाते. काही जबरदस्त क्राऊड वर्ग आपल्याला पाहायला मिळतं. चहू बाजूंनी रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी, मांदी याळी, अगदी अलोट गर्दी या शेवटच्या दिवसासाठी आपल्या आदिवासी समाज बांधवांचं आणि या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफसाईडला सजवलेला फटका. मागील 8 चेंडूंमध्ये गोलंदाजी चांगली झालाय. योग्य लेंथ लाईनला प्राधान्य देत असताना गोलंदाज चांगल्या कंट्रोल सहित गोलंदाजी होते. जास्त प्रेशर घेत नाहीयेत. कारण फायनल मॅच मध्ये बऱ्याचदा आपण पाहतो एक सायकोलॉजिकल प्रेशर खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याच्यावरती असतं, परंतु येथे अपवाद ठरतायत. शांत डोक्याने, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून चांगली गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक वेगवान स्वरूपातील चेंडू बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज रिलीज करण्यामध्ये महारत हासिल असलेला गौरव जाधव, ज्याने यंदाच्या हंगामामध्ये एक निर्धाव षटक देखील हाताळलेला आहे. 2 विकेट मिळून त्याच्या नावावरती आहे आणि स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी गारद करणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. ग्रेट परफॉर्मन्स. काय वेग आहे. भन्नाट स्वरूपामध्ये रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अगदी महेंद्रसिंग धोनी प्रमाणे न बघताच डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि या धावेसहित आपण पाहू शकाल जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 153 धावांसहित अजित पानेरा ऑरेंज कॅप होल्डर. साखरे गावातील हा एक कोहिनूर आहे, नो डाऊट. फार जोराने बॅट फिरवली होती. धावा काही काळासाठी मात्र थांबवण्यात जरूर यश मिळालंय मोर्या फायटर अंबाण्या संघाला. 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. फलकावरती 35-35 या षटकामध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या आणि यंदाच्या हंगामामधील गौरव जाधवचा प्रवास एक गोलंदाज म्हणून या ठिकाणी संपुष्टात आला. काय जबरदस्त त्याने प्रवास नेमला आपल्या संघाकरिता. आता आपण वळूयात स्वागत सन्मानाकडे. अतिशय इकॉनॉमिकल स्वरूपातील गोलंदाजी गौरव जाधवचा प्रवास उल्लेखनीय राहिला.
या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकात त्याने 14 धावा दिल्या, परंतु वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकात 4च धावा खर्च केल्या. 9चा त्याचा इकॉनॉमी रेट. जरी विकेटलेस गेला तरी देखील किफायतशीर गोलंदाजी त्याने जरूर केली आपल्या संघाकरिता. खूपच चांगल्या स्वरूपामध्ये एक सातत्यपूर्वक अव्याहतपणे चमकदार कामगिरी करण्यात गौरव जाधव, ब्रँड ऑफ मनोहर रईसपाडा याचं योगदान हे अनुभवाला मिळालं. जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर आपण पाहिलेलं आहे असे कित्येक गोलंदाज घडून गेले ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा दिली. त्यामध्येच बापू नाडकर्णी यांचं नाव फारच आदर्शाने घेतलं जातं, कारण कुणाला कधी करता येईल किंवा नाही असा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. 21.5 षटके भारतीय संघासाठी खेळत असताना 131 चेंडू लागोपाठ आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये त्या क्षितिज वलयावर तो अनोखा विक्रम बापू नाडकर्णी यांनी कोरून दाखवला होता. वन डे फॉर्मॅटमध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र 60 षटकांचे सामने खेळवले जायचे आणि बिशन सिंग बेदी यांनी 12 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तर असे वेगवेगळे गोलंदाज आहेत. आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार जर केला तर करण अंबाला म्हणजेच अभिषेक कुमार दल्लोर अगदी कालच पार पडलेल्या ISPLच्या फायनल मॅचच्या माध्यमातून 19 विकेट सहित बेस्ट बॉलर तो देखील ठरला. अशी नावं घेता येतील सर्वांची आठवण, परंतु येथे गाडीचा गिअर चेंज करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. एक मोठा प्रहार सजवला गेलाय. धावफलक मात्र षटकाराच्या सहाय्याने 41 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. खूप मोठा प्रहार पाहायला मिळतोय. सुंदर फटक्याची निवड. ऋतिक रावते अर्थातच सावरे या गावातून बिलॉंग करणारा फलंदाज बॅटिंग स्टान्स वरती आहे. अद्वितीय षटकार येतो. 41 धावा. गोलंदाज राहुल सुतार या आधीच्या षटकामध्ये किफायतशीर ठरला, परंतु आता साई सावली बोट संघ देखील विचार करतोय की अंतिम सामना आपल्याला जिंकायचा असेल तर चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि त्या अनुषंगाने स्ट्राईकला मात्र आपल्याकडे खेचून आणायचं होतं. बघा इथे गुरु जाधव देखील खूप चाणाक्ष आहेत. जाणून बुजून मात्र जर विकेट सॅक्रिफाईस करायचं असता तरी देखील आम्ही विकेट घेणार नाहीयेत. गुरु जाधवचा हा एक्सपिरियन्स आहे. 20 वर्षांपेक्षा जास्त जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेट हाताळता तेव्हा अशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाचे गेम प्लॅन देखील तुम्ही फ्लॉप करत असता. फलंदाजांना बॅटिंग करणाऱ्या साईडला इथे विकेट सॅक्रिफाईस करायचा होता, कारण त्यांना भावेश सरपला नो डाऊट इन करायचा आहे आणि त्या अनुषंगाने हा गेम प्लॅन होता. परंतु गुरु जाधव जो एक जबरदस्त अनुभवी क्रिकेटपटू आहे त्याच्याकडे काहीतरी वेगळं अस्त्र आहे. ते मोठा प्रहार काऊ फेजला क्लिअर करत असताना अगदी आकाशाशी हितगुज सांगत, आकाशाशी बोलत चेंडू सीमारेषा पलीकडे. नवीन चेंडू एकंदरीत जाऊ द्या मुख्य खेळपट्टीवर. खूप सुंदर. नवीन म्हणजे दुसरा चेंडू. न्यू बॉल फक्त पहिल्या 2 षटकांसाठीच प्रोव्हाइड केला जातो रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार. जबरदस्त फटक्याची निवड बघायला मिळाली. 48 धावा झालेल्या आहेत. अजित पानेरा ग्रँड फिनालेच्या या मॅच मध्ये अशा रीतीने फलंदाजी करतोय. चला आता एकंदरीत आयोजकांची विनंती आहे की आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. आदरणीय सन्माननीय श्रीयुक्त वसंत वामन चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्यमान जिल्हा प्रमुख सरांच्या स्वागत सन्मानासाठी मी विनंती करतोय. आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी STMPL या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते पाटील नेटवर्क या आपण हे क्षण कव्हर अप करणार आहोत. अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अनुरागजी चव्हाण यांना विनंती करतोय आपण कॅमेरा रोल करायचा आहे. आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण साहेब जिल्हा प्रमुख पालघर यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. STMPL या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारे यांच्या शुभ हस्ते आणि स्वागत सन्मानाचं स्वरूप देखील खूपच सुंदर पाहायला मिळतं. भारतीय संस्कृतीप्रमाणे मायेचे उपदार शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं स्मरण राहावं म्हणून आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. सहर्ष स्वागत आहे. अगदी प्रत्येक वर्षी आवर्जून जिल्हा प्रमुख साहेब या स्पर्धेला भेट देत असतात. त्यांचे मनस्वी आभार.
आदरणीय सन्माननीय श्रीयुत विलास सुकूर तरे बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय रवींद्र गणेशकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार महोदय आदरणीय विलासजी सुकुरतरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक कार्यकुशल, कार्यप्रवीण आणि कार्यसम्राट आमदार महोदय म्हणून सरांची ओळख. तर खूप सुंदर स्वरूपामध्ये हे दृश्य आपल्याला अनुभवायला मिळतात. मनस्वी आभारी आहोत आदरणीय सन्माननीय विलासजी सुकुरतरे साहेब. आमदार महोदय आपण आला त्या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल STMPLच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय रंजना मस्कर मॅडम, माजी सभापती पंचायत समिती पालघर, आणि त्यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय सन्माननीय गीता धापशी मॅडम, विद्यमान सरपंच कोंडाण यांच्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व, स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच कर्तृत्व, स्त्री म्हणजेच वक्तृत्व, नेतृत्व, स्त्री म्हणजेच वात्सल्य. खऱ्या अर्थाने ज्या थोर स्त्रीच्या संस्कारांची शिदोरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि ज्या थोर महान स्त्रीच्या उच्च संस्कारांमुळे अर्थातच सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अगदी त्या पंक्तीतलं एक फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय रंजना मस्कर मॅडम यांचा मनस्वी स्वागत सन्मान या ठिकाणी परिपूर्ण होतोय. तदनंतर पुढील स्वागतमूर्ती आहेत स्पर्धेअंतर्गत आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती विनया विकास पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पालघर कुडे गावातील एक बहुमूल्य रत्न. मी विनंती करतोय स्पर्धेचे खजिनदार आदरणीय हेमंत गोवारी, आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान प्रदान करायचा आहे. आपल्या सासरेबुवांचा आदर्श घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सन्माननीय विनया विकास पाटील यांचा कर्तृत्वाचा निखळ झरा जो वाहतो आहे. आणि मी आधी देखील उल्लेख केला होता की जो सपोर्ट त्यांना मिळतोय त्यांचे यजमान अर्थातच विकास हरिश्चंद्र पाटील अगदी भिंतीप्रमाणे उभे आहेत आणि नेहमीच सहकार्य करतात. आणि त्या सहकार्यशील भूमिकेतून आज मात्र सौभाग्यवती विनया विकास पाटील यांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. राजकीय आणि सामाजिक सेवेमध्ये त्यांचे मनापासून आभार. पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय विकास हरिश्चंद्र पाटील, यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कुडे. मी विनंती करतोय सचिनजी पडवळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक सचिन रमेश पडवळे मनोर आणि या सरांच्या शुभ हस्ते जे नेहमीच सचिव या पदावरती कार्यरत असतात आणि या सरांकडून विकास हरिश्चंद्र पाटील यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नेहमीच असं म्हटलं जातं की पुरुषाच्या यशाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु विनया विकास पाटील यांच्या यशाच्या मागे ज्यांचा हात आहे असे विकास हरिश्चंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट पर्सनॅलिटी, त्यांच्या मनापासून आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष बुकले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, माजी सभापती महोदय वाडा विभागाच्या माध्यमातून, आणि त्यांचा स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय अविनाश राजू पवार स्पर्धेचे सहसचिव. या अविनाशजी आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी बुकले यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. राजकीय परिक्षेत्रामध्ये गगन भरारी घेणारे आदरणीय संतोषजी बुकले साहेब यांचा यथोचित असा मान सन्मान आम्ही या ठिकाणी परिपूर्ण करीत आहोत. खूप खूप स्वागत. चला बोलूयात मॅचच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय रामदासजी हरवडे, अखिल भारतीय आदिवासी
एकता परिषदेच्या माध्यमातून एक कोहिनूर रत्न सरांना मी विनंती करतोय, आपण कृपया करून आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हावं. आदरणीय सन्माननीय अंकितजी घोलप सरांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचं आहे. आदरणीय रंजना मस्कर मॅडम यांचे यजमान साहेब या, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करावी. चला बोलूयात आता आपण मॅचच्या दिशेने, जिथे फलकावर 58 धावा सजलेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं शेवटचं जे प्रगती पथावर 5वा चेंडू घेऊन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 59 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये टोटल वाईट नाहीये आणि ज्या रीतीने या स्पर्धेअंतर्गत कामगिरी आपण पाहिलंय साई सावली बोट या संघाची ती उल्लेखनीय एक चांगली लढत जरूर आपल्याला बघायला मिळेल. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वर आदित्य धापशी गोवाडे गावातून बिलॉंग करणारा STMPL गाजवणारा खेळाडू. खूप चांगली बॅटिंग देखील आदित्यने केलेली आहे. आतापर्यंत 129 धावा आदित्य याच्या देखील बॅटमधून आलेल्या आहेत. उत्तुंग सजवलेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर समारोप अवस्थेत पाहायला मिळतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर 59 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 60 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर आता आपण मनोगताकडे बोलणार आहोत. 60 धावांचं टार्गेट जरूर सेट करण्यात आलेलं आहे. आदरणीय सन्माननीय श्रीयुक्त विलास सुकुरतरे साहेब बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार साहेब, आपण अमूल्य असं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदिवासी किल्लाकडा मंडल मनोर विभागाच्या वतीनं गेल्या 8 वर्षापासून आजपर्यंत हे सामने आयोजित केलेले जातात आणि मला वाटतं ही जी गावं घेतलेली ती पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामधले अंतर्गत येणारी सर्व आदिवासी गावं घेतलेली आहेत. त्याच्यामधले सर्व खेळाडू इथे आहेत. ह्या आदिवासी प्रीमियर लीगचे आयोजक आणि अध्यक्ष प्रशांतजी गोवारी, त्यांची सर्व टीम आणि माझ्याबरोबर आलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय वसंतजी चव्हाण साहेब, बुकले साहेब, गोवारी साहेब, पुंजारा साहेब, सर्वच मान्यवर. खरं तर खूप असा आनंद झाला की 8 वर्ष कुठल्याही गोष्टीत गाल बोट लावताना ह्या आदिवासी तरुणांनी एक चांगल्या पद्धतीने इथे सर्व आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल प्रशांत, अविनाश वगैरे त्यांच्या सर्व टीमचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो. आणि खरं तर आज येण्याचा योग असा झाला का मी थोडासा 50-50 वर होतो, यायचं का नाही यायचं. पण मी पहिल्या सत्रामध्ये बघितलं का जी आमच्या आडनावाच्या नावाने एक पुराणी टाकलेली टीम तरे ग्रुप ही बाजूला झाल्यानंतर मग मी इथे ना ते धाडस केलं, आता जातो. माझी प्रामाणिक इच्छा अशी होती का प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही 1 नंबर तरे ग्रुपने मारला होता. यावेळेस माझीच स्वतःची इच्छा होती का तरे ग्रुप नाही दुसऱ्या टीमला कुठेतरी गेली पाहिजे. हे प्रोत्साहन माझ्या आमच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं होतं. कारण की जर क्रिकेटचं पारितोषिक फिरत राहिलं तर पोरांना सुद्धा, तरुणांना आणि क्रीडा क्षेत्रातील सर्व काम करतात याच्यामध्ये भाग घेतलेले खेळाडू त्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि तेच प्रोत्साहन आमच्या माध्यमातून सुद्धा देण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि
प्रशांत असेल किंवा उन्हेच त्यांची सर्व टीम भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे. खेळाडूच्या माध्यमातून किंवा आदिवासी समाजाचा एखादा मेळावा भरवत असतील तरी आमदार म्हणून मी आपल्या सदैव पाठीशी राहणार आहे हेच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो आणि माझं मनोगत इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हॅलो, धन्यवाद आदरणीय सन्माननीय विलासजी. तरी साहेब खूप दर्जेदार मनोगत ऐकायला मिळाला. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय 2 मिनिटं बोला. वसंत वामन चव्हाण साहेब आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर यांच्या वतीने आयोजित या क्रिकेट स्पर्धेला व्यासपीठावर उपस्थित बोईसर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार विलासजी तरे साहेब आणि त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माजी सभापती रंजनाताई मस्कर, गोवारी साहेब, अनंत पुंजारा साहेब, संतोषजी बुकले साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, टेनगावचे सरपंच सदुजी गणेशकर, उपस्थित सर्व मान्यवर आणि ह्या कलाक्रीडा मंडळाच्या आजच्या ह्या क्रिकेटच्या मॅचचे आयोजक ही सर्व टीम, प्रशांत आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आपले क्रीडा रसिक आणि जे आज ह्या स्पर्धेत भाग घेत आहेत ते सर्व खेळाडू यांना सर्वांना शुभेच्छा. आणि आता फायनलचा जो क्रिकेट सामना होतोय त्यात जो विजयी होईल त्या संघाला सुद्धा शुभेच्छा. आणि आपण हे गेली 8 वर्ष चांगल्या पद्धतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करतायत. अगदी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही सगळी मंडळी, ही तरुण मंडळी या क्रिकेट स्पर्धा आयोजित करतायत आणि त्या आयोजनातनं आपण एक आदर्श या मनोर परिसरात घालून दिलेला आहे. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या या स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या जे विजयी असेल त्यालाही शुभेच्छा देतो आणि ज्यांनी सहभाग घेतला आणि शांतपणे स्पर्धा पार पडली त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय वसंत वामन चव्हाण साहेब, जिल्हा प्रमुख पालघर यांचं अमूल्य असं मनोगत आपण ऐकलं. त्यांचे खूप खूप धन्यवाद. वळूयात मॅचच्या दिशेने. पंच काय दर्शवतायत तर इथून मात्र नो बॉल, कमरेभरा चेंडू होता. विमरच्या स्वरूपामध्ये पिचिंग बघायला मिळाले. ग्रँड फिनाले सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. ऑन साइडला एक जबरदस्त प्रहार चढवला गेला आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार पंच दर्शवित आहेत. 15 या अंकावरती स्कोर फलक आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आदित्य धापशी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जर आपण विचार केला तर या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक या लीगला आधार आमचे आमदार विलास तरे साहेब, मतदार म्हणून लाभले आमदार राजेश पाटील साहेब. विष्णू, धन्यवाद. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता योगेश किणे आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. कमालीचा फटका बॅटच्या अगदी स्वीट स्पॉट वर कनेक्ट झाला आणि हाय बॅक लेफ्ट साइड शोल्डरला स्ट्रेच करत असताना जबरदस्त लॉफ्टेड सिक्सर. 6 धावा. काही सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संजय जाधवला आपण पाहतोय खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. गौरव जाधव यांचे मोठे बंधू दोन्ही
भाऊ खूप चांगले क्रिकेट खेळतात. एक गोलंदाज एक फलंदाज. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अजित पानेरा यांना आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय वसंत वामन चव्हाण यांच्याकडून आदिवासी मनोहर प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामासाठी तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ जोरदाटांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. फुटज आहे ऑन साइडला स्मॅश केला आहे. मिड विकेटला क्लिअर करत असताना संजय जाधव ब्रँड ऑफ मनोहर राईस पडायच्या बॅट मधून जबरदस्त षटकार. प्रत्येक षटकाराने चौकाराकरिता आदरणीय पुष्पकजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अंबाण गावचं हे अनमोल रत्न आणि त्यांच्याच वतीने पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत 29. 29 या अंकावर पॉवर प्ले मध्ये खूप चांगली सुरुवात केली. दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य सारखा एक हर होणारी फलंदाज गोवाड्या गावातून बिलॉंग करत असताना एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनून मात्र समोर आला संपूर्ण सीझनच्या माध्यमातून आणि त्याची तितकीच चांगली साथ संजय जाधव परिपूर्ण करतात. आदरणीय सन्माननीय फुरकान खतीब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय प्रदीपजी तळवी आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय सन्माननीय फुरकान खतीब साहेब या आपला मान सन्मान आदरणीय मुस्तफा राऊत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 400 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. फुरकानची खतीब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय प्रदीप दळवे यांच्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय. माईचुपदार शॉल स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन प्रदीपजी दळवे यांच्या शुभ हस्ते फुरकान खतीब यांचा यथोचित असा शुभ सन्मान STMPL 2025 च्या माध्यमातून जबरदस्त सुरुवात झालेली आहे. नदीला झरण्याची आवश्यकता आहे. योद्ध्याला शौर्याची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगल्या रीतीने पाया रचावा लागतो आणि तो पाया रचलाय ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपात मोर्या फायटर अंबाणे संघाने. ऑन साइडला फटक्याची निवड आहे. योगेश खिणी त्या ठिकाणी पुढे सरसावले गेलेत. खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटमला आपल्या बाजूने परिपूर्णरित्या कॅरी केलेला आहे. उच्च स्वातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपात उच्च श्रेणीय अग्रमानांकित अग्रवलयांकित फलंदाजी संजयच्या माध्यमातून आणि धावांचा विचार जर आपण केला तर इथे आदित्य धापशी जे आहेत ते रेस मध्ये 16 धावा मागे आहेत. एकंदरीत अजित पानेरापासून अजित पानेरा जो 160 धावांवरती पोहोचलेला आहे आणि आदित्य त्याच रेस मध्ये 16 धावा मागे पाहायला मिळतोय. येथे मात्र फटका हवेमध्ये खूप सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज तंबूच्या आश्रयाला कोण डिस्क जॉकी
न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सुतार, ब्रँड ऑफ बोरांडे, संपूर्ण हंगाम ज्याने गाजवला ऍज अ बॉलर ऍज अ बॅटर, भन्नाट फॉर्म मध्ये. आदरणीय पुष्पकजी पाटील अंबाण यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं रोख पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या मोरिया फायटर अंबाण या संघाकरिता असणार आहे. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ जो परिपूर्ण स्वरूपात एक चेंडू शेष असावा, पंच एक चेंडू शेष असावा. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं फलकावर 32 धावा झालेल्या आहेत. अजून देखील विजयासाठी 28 धावांची निकड. अनुरागजी चव्हाण यांना मी विनंती करतोय, खरं तर आम्ही भरपूर स्पर्धा कव्हरअप करत असतो, पब्लिकवरती कॅमेरा जरूर जात नाही असं नाहीये, परंतु कार्य करण्याची कळकळीची विनंती आहे की एकदा कॅमेरा आपण रोल करा आणि आयोजकांना खुश करा. कॅमेरामॅन धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं प्रोग्रेस कार्ड वरती 32 या अंकावरती 32 आहेत प्रोग्रेस कार्डवर. 18 चेंडूंचा खेळ जो उर्वरित राहिलेला आहे आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावांचं लक्ष समोर आहे. सध्या मेगा स्क्रीनवरती आपल्याला मोरिया फायटर अंबाणचा संपूर्ण डगआउट दाखवला जातोय. चहू बाजूने कॅमेरा रोल करावा. खूप चांगलं क्राऊड वर्क या ठिकाणी आलेलं आहे. अगदी खचाखच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अनुभवायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती अजित पाणेरा. 1 ते 2 विकेट्स घ्यावे लागतील जेणेकरून या सामन्यामध्ये प्रचंड रंगत निर्माण होऊ शकेल. सध्याच्या घडीला मोरिया फायटर अंबाण अगदी मेरिट वरती आहे या मॅच मध्ये. दोन्ही चांगले फलंदाज इन ऍक्शन आहेत. यॉर्कलेनचा चेंडू होता अजित पाणेराच्या माध्यमातून खूप सुंदर स्वरूपामध्ये हाताळला गेला. 4 ओघाने चित केलं. लेझर गाइडेड डिलिव्हरी बघायला मिळालंय. ब्रँड ऑफ साखरे सॉलिड परफॉर्मर. तब्बल 160 धावा ऍज अ बॅट्समन अजित पाणेरा याने करून दाखवल्या. या वर्षामध्ये सेमी हेलिकॉप्टर आहे ऑफ साइडला. योगेश किनी झेलसाठी गेले परंतु त्या ठिकाणी चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. आदिवासी प्रीमियर लीगचा प्रशांत गुवारे आहे अध्यक्ष. धन्यवाद जॉकी. तीन चेंडू 3 षटकार आले तर निलेशजी दामोडा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलेलं आहे. महत्वपूर्ण बॅटर आता तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलाय. या विकेट गेलेले आहे तोपर्यंत अनुरागजी आपण प्रेक्षकांची सैर करूयात. मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत जेथे जागा मिळेल तेथे मात्र जागा बनवून आमचे लाडके आदिवासी समाज बांधवास मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. अगदीच तुडुंब स्वरूपाची गर्दी आहे. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती ॲक्युरेट 38 धावा झालेल्या आहेत. 22 धावांची निकड अजून देखील आहे. चौदा चेंडू 22 धावा. 1 विकेट तर आलंय. आता हुकमी एक्का आलाय मोरिया फायटर अंबाण या संघाचा, अर्थातच गुरु जाधव. संध्याकाळचं सत्र आहे. गडालामध्ये 6:24 झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंच साधं सोपं काम नाहीये. हवेचा झोत देखील मंदावलाय. शगुन डेव्हलपर्स ऐतिहासिक मैदान आणि त्यामधील ही ऐतिहासिक स्पर्धा मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, ओजस्वी, तेजस्वी. काय चेंडू रिलीज केलाय अजित पाणेरा. यू ब्युटी, क्लास बॉलिंग, स्वीट अँड स्मार्ट.
क्लास अँड क्वालिटी, फास्ट अँड फ्युरियस, साखरेगावचा वंडर बॉय अजित पानेरा ब्रह्मास्त्र हाताळलं होतं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू प्रेझेंट करतोय. पंचदर्शवतात बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागलंय. एकेरीच्या सहाय्याने 39-39 या अंकावरती धाव फलक जाऊन विसावला आला आहे आणि येथून मात्र 21 धावा करायच्या आहेत. तुमच्याकडे केवळ 12 चेंडूंचा खेळ हा उर्वरित राहिलेला आहे. जबरदस्त सामना, पूर्णपणे पैसा वसूल. आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. STMPL ची जी 7 पर्व आपण पाहिलेले आहेत त्या 7ही पर्वांमध्ये 8वा हंगाम जो मात्र एका वेगळ्या दिशेने. बघा प्रेक्षकांची काय संख्या आहे, अलोट गर्दी. सागराला ज्या पद्धतीने उधाण येतं अगदी तशा रीतीने खचाखच प्रेक्षकांची संख्या पाहायला मिळते. 1987 मध्ये भारतामध्ये विश्वचषक झाला होता. अंतिम सामना पाहण्यासाठी 87,493 प्रेक्षक आले होते. त्यांची अगदीच आठवण क्रिकेटच्या या स्मरांगणामध्ये शगुन डेव्हलपर्स चारही बाजूंनी प्रफुल्लित आहे. आयोजक खुश असतील. प्रशांत शिवराम गोवारी अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम परिपूर्णरित्या खुश असणार. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस तो गोड व्हावा. आणि काय प्रेक्षकांची संख्या आहे, जिकडे बघाल तिकडे प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. दर्जेदार लढत आहे मुख्य खेळपट्टीवर. 39 धावा. कुरवड टप्प्याचा चेंडू, व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा जरूर ऍड केल्या जातील. 41 धावा झालेल्या आहेत 5ही दिवसांमध्ये. आशुतोष व्यवहारे, त्यानंतर आपण पाहू शकाल अजितजी मात्रे. जबरदस्त पंचांची भूमिका. विरल नायर यांचा देखील रोल अद्भुत बघायला मिळाला. सामन्याचं समीकरण विजयासाठी अजून देखील 19 धावांची आवश्यकता जी समोर पाहायला मिळते. 11 चेंडूंचा खेळ उर्वरित. सुपर मॅच. आता 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेलेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. ऑन साइडला फटक्याची निवड आहे. 1 धाव तर परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी वालेत पालेत निघालेत पोचले चित्त्याच्या वेगाने, अति द्रुत गतीने, शीघ्र गतीने, जलद गतीने. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी अगदी क्षणार्धात काय रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. खूप चांगला फिटनेस. 43 धावा आहेत फलकावर. अगदी पैसा वसूल मॅच सुरू आहे. अंतिम सामना जसा रंगावा. आजच्या दिवसामधील प्रत्येक मॅच टीट फॉर टॅट आपण पाहिलंय. प्रत्येक सामन्यामध्ये रंगत आहे. खूप चांगलं कॉम्बिनेशन STMPL च्या सर्व संघांमध्ये. लॉफ्ट केलेला फटका, खूप चांगला समर्थन येत आहे साई सावली बोर्डच्या डगआउट मधून पाठीराखे. येथे मात्र चुकी घडले आणि आता तुम्ही मोर्या फायटर आंबांच्या डगआउट कडे लक्ष देऊ शकतात. बराच वेळ आपण पाहिलं होतं की साई सावली बोर्डचा जो डगआउट आहे तो प्रचंड मात्र चीअरअप करत होता, परंतु आता मोर्या फायटर आंबान देखील जणू काही रिव्हेंज घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावर 47 या अंकावरती. 9 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. काय दृश्य आहे. दोन्ही डगआउट मध्ये देखील मॅच सामना सुरू आहे. फक्त मैदानात नाही तर मैदानाच्या बाहेर देखील लढत पाहायला मिळते. यष्टीरक्षण हवं तसं होत नाहीये. कृपेश किणी चेंडू पकडण्याची आवश्यकता आहे. गॅदर करायला हवेत. जरा चेंडू गॅदर झाला असता तर धावा वाचू शकतायत. यष्टीरक्षण आणखीन उच्चस्तरीय अपेक्षित आहे या मोमेंटला. 12 धावांचं टार्गेट समोर आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष पाहायला मिळतोय. जबरदस्त. प्रशांत शिवराम गोवारी अँड कंपनी ची स्पर्धा सध्या संपूर्ण पालघर जिल्हा स्पर्धेला वॉच करतोय. जबरदस्त लढत. टीट फॉर टॅट. येथे मात्र चेंडूला बिरकावून दिलाय. डीप फाईन लेग, सीमा रेषा पार. गुरु जाधव आंबान ब्रँडचा देखणा नेत्रलोचक चौकार. 4 धावा आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 52 या अंकावरती. काय जबरदस्त फटक्याची निवड केली. खडे खडे खेळला गेला.
खूप छान मिस्टर 360 डिग्री म्हणून मला का ओळखलं जातं. 360 डिग्री मध्ये खेळण्याची अभूतपूर्व आणि अजरामर क्षमता ज्याच्याकडे ठासून भरलेले आहे असा गुरु जाधव अंबांचा ब्रँड हे प्रेक्षक तुम्हाला दाखवले जात आहेत. अगदी चहू बाजूंनी काही गर्दी झाली आजच्या दिवसामध्ये, जबरदस्त प्रतिसाद. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे, खूप चांगला झेल परिपूर्ण केलेला आहे. डीप स्वीपर कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे दर्शवून देणारा हा झेल पाहायला मिळतोय. 52 धावा आहेत फलकावर. विजयासाठी अजून देखील 8 धावांची निकड. काय प्रेक्षकांची अलोट गर्दी. अनुराग चव्हाण यांचं क्वालिटी कॅमेरा वर्क. प्रशांत शिवराम गोवारे आता मात्र त्यांचे डोळे सुखावले असतील. जे दृश्य आहे फक्त मैदानाच्या पलीकडे नाही तर तुम्ही बॅक साइडला जाऊन बघतील तिकडे देखील प्रेक्षक आहेत. एकदा प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आयोजन तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सॉलिड मॅनेजमेंट, पद्धतशीर व्यवस्थापन, सक्सेसफुल टुर्नामेंट, ब्रँडेड टुर्नामेंट. STMPL फक्त नाव नाहीये तर हा एक ब्रँड आहे. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 8 धावांचं लक्ष समोर आहे. अद्वितीय लढत मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये संपूर्ण मनोर विभागातील अनेक जाती धर्म एकत्रित एक सूत्रात या क्रिकेटमध्ये गुंफल्या जात आहेत. काय चिअरअप आहे. डॉट बॉल कृपेश किणी यांच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलाय. 5 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. 2 फलंदाजांची जोडी. एका बाजूने गौरव जाधव आणि त्याच्या साथीने राहुल सुतार ब्रँड ऑफ बोरांडे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल दांडी 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 गुल फर्निचर डिस्ट्रॉइड. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय निलेशजी धामोडा यांच्या माध्यमातून जर फलंदाज षटकार खेचतोय तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा खेळ अद्भुत, उत्कंठावर्धक आणि रोमांचक. काय जबरदस्त गोलंदाजी कृपेश किणी. क्रिकेटच्या या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूह रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेट. काय जबरदस्त उत्कंठा आणि अंगावरती शहारे आणणारा सामना आहे. समीकरण जर आपण तपासून पाहिलं 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पंच दर्शवतात आणखीन एक वाईड आलाय. आता 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. बघा मित्रांनो आणि खेळाडूंनो, 3 चेंडू 6 धावा हव्या आहेत. जिंकणारा देखील आदिवासीच आहे आणि पराभूत होणारा देखील आदिवासीच आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे कमीपणा आणि जास्तपणा बाळगूच नका, हे लक्षात असू द्या. 3 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आहे. ते मात्र रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये परफेक्ट डिसिजन पोहोचला जाईल. ऑन फील्ड डिसिजन इज पेंडिंग. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले आपण पाहतोय. 2 संघांमध्ये एका बाजूने आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे यांचा संघ साई सावले बोट क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा संघ आहे मोर्या फायटर आंबाण, संजय अनंत दापशी आणि नितीन काशीनाथ धानवा, जो संघ फलंदाजी करतोय. क्लास मॅच, क्रिस्टल क्लिअर उत्कंठा च्या मॅच मध्ये प्रगल्भतेने नटलेले आहे, ठासून भरलेले आहे. इट्स वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट होतोय.
फलंदाजी करणाऱ्या संघाचा. आणि प्रशांत शिवराम गोवारे यांच्या माहितीसाठी सध्या युट्यूबच्या माध्यमातून 1200 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहत आहेत. हा क्रेज आहे STMPL चा. अगदी हजारो प्रेक्षक पाहत आहेत. अरे पुन्हा एकदा पुन्हा एकदा वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू कारण प्रचंड क्रुशल मोमेंट्स आहेत. याआधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने अपील केलं होतं. आता फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील तीच भूमिका घेतलेली आहे. बघूयात एक्झॅक्टली डिसिजन काय येतोय. जबरदस्त मॅच बघायला मिळालाय. आज रविवार जो आहे तो मात्र प्रत्येक प्रेक्षकाचा यशस्वी ठरला. जो रोमांच आणि रोमहर्षकपणा आपण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच मध्ये अनुभवला होता, अगदी तशाच रीतीने हा सामना देखील काही केल्या उलगडत नाहीये. इट्स फेअर डिलिव्हरी. दोन चेंडू शिल्लक, 6 धावांचं लक्ष समोर. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल प्रदीप पुंजारीच्या माध्यमातून खेळ खल्लास. STMPL 2025 मोरया फायटर आंबण. प्रीमियर लीगचा प्रशांत गोवारे आहे अध्यक्ष. मुकेश गोवारे, ईश्वर बरट आहेत लीगचे